आपल्या आसपास खूप लोक वाईट काम करत असतात, खूप लोक दुष्ट असतात. पण पण मी किती सज्जन आहे, मी किती चांगलं काम करतो, चांगल्या माणसांचं काम करतो, हे ते दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. पण पण त्यांचं ते कधी साध्य होत नाही. अशाच एका मिठाईवाल्याच्या दुकानातील दोन मुलांची एक गोष्ट सांगते मी, क्रांती पवार. जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट. एका शहरात एक मिठाईवाल्याचं दुकान होतं. ते दुकान असं साधारण होतं, म्हणून त्याच्यामध्ये जास्त गिराईक येत नसायचे. एका वेळी 1 किंवा 2 एवढेच गिराईक त्या दुकानात असायचे. एकदा 2 चतुर मुलं त्या दुकानात गेले. त्या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेढे असे एकावर एक छान पद्धतीने रचून ठेवलेले होते. आधी 3, मग 2, मग 1, मग 4 असं सगळीकडे रचून ठेवले होते. मग ते मुलं तिथं गेले. त्यांनी हे सगळं बघितलं. ते मुलं खूप चतुर होते. पहिल्या मुलाने एक पेढा उचलला आणि दुसऱ्याच्या हातात दिला. दुसऱ्याने तो पेढा लगेच खिशात टाकला. दुकानदार आपला बिचारा मागं बघून काम करत होता, पण त्याला मागं काहीतरी चाललंय असं वाटलं. त्याने लगेच मागं बघितलं. पेढ्याच्या थाळीत त्या प्रकारच्या पेढ्यांच्या जी रचना होती, त्या रचनेत त्या थाळीत एक पेढा तिथं नव्हता. आणि त्या मुलांशिवाय त्या दुकानात कोणते दुसरे गिराईकच नव्हते. म्हणून दुकानदाराला तर पक्का विश्वास पटला होता की जो पेढा घेतलाय किंवा खाल्लाय तो या मुलांनीच घेतलाय किंवा खाल्लाय. दुकानदार विचारू लागला, सांगा, पटकन सांगा, कोणी घेतलाय पेढा? दुकानदाराने पहिल्या मुलाला विचारलं, तू पेढा घेतलायस? तुझ्याकडे पेढा आहे का? पहिल्या मुलाला दुकानदाराने बजावून विचारलं. त्याची तपासणी केली. त्याच्या खिशामध्ये, हातात कुठंच पेढा नाही सापडला. तो दुकानदार दुसऱ्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, तू पेढा घेतलाय का? दुसऱ्या मुलाने नाही सांगितलं. आता दुसऱ्या मुलाने नाही म्हणल्यावर दुकानदार कशाला तपासेल? पहिल्यावर त्याला संशय होता म्हणून त्याने तपासलं. दुसऱ्याचा खिशा त्याने तपासला नाही. खूप वेळानंतर त्याला आठवलं, आपण तर दुसऱ्या मुलाचा खिशाच तपासला नाही. आपण तपासून बघूया. पहिल्या मुलाला दुकानदाराने विचारलं होतं की तुझ्याकडे पेढा आहे का? तेव्हा त्याने नाही सांगितलं होतं. आणि दुसऱ्या मुलाला विचारल्यावर की तू पेढा घेतलाय का? तेव्हा त्या मुलाने नाही सांगितलं होतं. मग पेढा गेला कुठं? एका पेढ्यासाठी त्याने सगळीकडे शोधलं. खाली पडलाय का, कुठं कचरा कुंडीत वगैरे कुठं, पण कुठंच पेढा नाही सापडला. तेव्हा त्या मुलांना दुकानदाराने शेवटपर्यंत जाऊन नाही दिलं. त्यांची सगळ्या चांगल्या प्रकारे तलाशी घेतली, तपासणी केली. मग दुसऱ्याच्या खिशात तो पेढा सापडला, त्याच प्रकारचा, त्याच थाळीतला पहिला पेढा सापडला. तुम्ही पेढा घेतला याबद्दल माझं काही नाही, पण तुम्ही माझ्याशी खोटं बोललात की तुम्ही पेढा घेतला नाही, चोरला नाहीत म्हणून. मग हा पेढा कस काय आला? पहिला खूप चतुर होता. तो म्हणाला, दुकानदार काका, मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की पेढा माझ्याकडे नाहीये, पण माझ्याकडे सापडला का? नाही. तर दुसऱ्याने त्या दुकानदाराला सांगू लागला, काका, मी तुम्हाला म्हणलो होतो पेढा मी घेतला नाहीये. मी घेतला नाही याचा अर्थ मी पेढा घेतला नाही, पण माझ्या खिशात आहे असं होतं. दुकानदाराला खूपच राग आला. दुकानदार म्हणाला, पण दुकानदाराने रागावर ताबा ठेवला आणि स्मित हास्य करत म्हणाला, मुलांनो, तुम्ही आज मला फसवताल, तुम्ही जगाला फसवताल. शब्दांची कसरत करून तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा भाऊ बहीण कोणाला पण मोठ्यांना फसवू शकताल, छोट्यांना फसवू शकताल. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या मनाला कधीच फसवू शकत नाही. म्हणून नेहमी खरं बोलायचं आणि आपल्या मनाला, आपल्या स्वतःला. आपण जर दुसऱ्यांना फसवत असेल, आपल्या आई वडिलांना फसवत असेल, तर ते फसवणं म्हणजे हे आपलंच असतं.
हे लक्षात ठेवा. मुलांनी नंतर ती चूक सुधारली. मित्रांनो, प्रामाणिकपणा हा बोलण्यातून नाही तर कृतीतून दिसला पाहिजे. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाहुले असं काही उगाचच म्हणत नाहीत. धन्यवाद.